मंडळी तुम्ही समोर बघू शकता एक चांगला पैरा घडून आणला श्रीकांत शेठ व रजनीश शेठ यांनी। आज चांगला असा पैरा दुडकी आणि हिंदकेसरी बाजी अशी गाडी पळाली आणि तब्बल बाईकचं मानकरी ठरल्यात। कुठेतरी पहिल्यांदा दुडकीच्या याच्यामध्ये बाईक आलेली आहे आणि आपण याला श्रीकांत दादाला पण विचारूया की बाजीची पण पहिलीच बाईक इथं यायला काय बोलाल, म्हणजे आजचा आनंद? मग नक्कीच आजचं मैदानाचं आयोजन खूप छान होतं आणि आज पहिल्यांदाच बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप कमी वेळामध्ये ही आपल्या जाकीरभाई पठाण हबीबभाई पठाण यांचा बाजी जो आपण मुंबईमध्ये उतरला आहे, जो समर्थ श्रीकांत जोशी या नावाने पळतो, आज बाजी आणि दुडकी हा पैरा आम्ही घडून आणला आणि गाडी खूप छान पळाली आणि टू व्हीलरची मानकरी ठरली। याचा खूप आनंद आहे आम्हाला। कधी चालू होतं नियोजन पैऱ्याचं? नियोजन म्हणजे असं 1-2 दिवस अगोदरच झालेला। बाजी आणि याची दुडकीची गाडी अगोदरच पळणार होती, पण थोडं काही पैऱ्यांच्या त्यांचे हे जे पैरे अगोदर झालेले होते त्यामुळे थोडं आम्हाला लेट झाला। बरोबर। आणि आज हा पैरा घडून आला आणि आम्ही पळवली इकडे गाडी। बरोबर। आज मला वाटतं अशा बाईक आपल्याला मिळवण्यासाठी घाटावर जायला लागायचा। मुंबईला आले चांगले दिवस, काय बोला श्रीकांत शेठ? कुठेतरी बघा चित्र बदललंय मुंबईला। नक्कीच मुंबईला चांगले दिवस आले। त्यात सर्वप्रथम मी श्रेय देईन आपल्या संघटनेचं, अखिल भारतीय बैलगाडा संघटना। एवढे छान आयोजन नियोजन आणि जे नियम अटी लावले आहेत त्यानुसार मैदान आयोजक चांगले मैदान पार पाडतात आणि चांगलं नियोजन करतात म्हणजे। बरोबर आहे। आता जी गाडी पळाली कुठली गाडी झाली ती पण सांगा आणि तुमची गाडी कशी पळाली, कोणी पळवली ती पण सांगा। गाडी आमची मैत्रीपूर्ण शर्यत झाली। आपले श्यामशेठ देवरुंगचे त्यांचा लक्ष होता आणि गोलिवलीचा दावडीचा भावल्या होता त्याला। आमची 4 बैल सांगून गाडी जमलेली, आम्ही नाव दिलं आणि मग खेळलो। बरोबर। आणि गुलाल घेतला आपण आणि शर्यत आमची मैत्रीपूर्ण झाली पण। बरोबर, म्हणजे कुठेतरी खेळ करायचा तर मैत्रीपूर्ण आणि कायम तुमचा नेहमी। आपण खूप साऱ्या शायऱ्या पण बघितल्या ते तर आपण नंतर घेऊ, पण आजचा हा मान काय बोलाल, म्हणजे दुडकी विषय काय बोलाल आणि बाजी विषय काय बोलाल, त्यांनी दोघांनी मिळवलाय। आजचा हा मान तर आमच्यासाठी खूप मोठा क्षण आहे हा बैलगाडा क्षेत्रातला। आणि बाजीबद्दल तर काय बोलू, बाजीला इकडे आता पब्लिक ओळखायला लागली। संभाजीनगरमध्ये तर नावाजलेलाच आहे, त्याची एकही बिनजोड हारलेली नाही। राहिला विषय दुडकीचा, दुडकी तर मागच्या वर्षीपासून मुंबईमध्ये टॉपमध्येच पळते, त्याला कोणाची परिचयाची गरज नाही आहे। त्याच्या पळावरती त्याला इथे मुंबईमध्ये सगळे त्याच्या नावाने ओळखतात की काटेमानिवलीचा दुडकी येतो। बरोबर आहे। आता थोडंसं रजनीश शेटकडे तुम्ही। नमस्कार। नमस्कार। दुडकीच्या आयुष्यात पहिल्यांदा बाईक मिळाली, कसं वाटतं आणि काय बोलाल तुम्ही या बाईक विषयी? कमिटी सर्वात प्रथम कमिटीचे आम्ही आभार मानतो, ते एवढं चांगलं नियोजन केलं होतं त्याबद्दल। आणि आज बाईक भेटली त्याचा खूप आम्हाला अभिमान आहे। आज श्रीकांत शेठ यांचा बाजी आणि काटेवणीची दुडकी ही गाडी पळाली। आज खूप आमचे जुने संबंध होते आणि आज आमचा योगायोग आला का आज फेरा पळवायचा म्हणून। आणि आमची गाडी 2 दिवसापूर्वी आमच्या पोरावी फिक्स केलं, शेठला विचारलं, बरं शेठ बोलतं गाडी पळवायची आणि 2 दिवसापूर्वी नियोजन झालं आमचं। बरोबर, म्हणजे फेरा टाकायचा होता आधी आणि कुठेतरी आज मोठाच गुलाल घेतला। हो नक्की। आणि बाजीचा पण आता मस्त चांगलाच टॉपला आहे बाजी पण, आणि आमची गाडी आज चांगलीच पळाली। बरोबर। आता बऱ्याचशाच आपण दुडकीच्या गाड्या आता मागं बघितल्या, कुठेतरी बॅटपास चालू होता, पण झाला पैरा चांगला घडला म्हणजे नक्की तो गुलाल घेतोय। हो, त्या दिवशी आमची गाडी पडली, गाडी पडली उसटण्याला, एक गाडी पडली, एक झाली गाडी। नंतर लगातार आम्ही 9 गुलाल घेतले होते, त्याच्यानंतर एक पडली। त्याच्या 9 गुलालच्या पहिले आमची 2 गाड्या पडल्या होत्या, त्याच्यानंतर कंटिन्यू 9 गुलाल झाले। त्याच्यानंतर एक गाडी पडल्याने परत लगेच 10वा गुलाल घेतला आणि परत 11वा घेतला। बरोबर, म्हणजे जवळजवळ 50च्या पुढे यावर्षी गुलाल झाले आमची। बघा, म्हणजे कुठेतरी सुरुवात आपण बाईट पण काढली होती, सुरुवातीला उसटण्याचं मैदान झाला होता तिथं, की कुठेतरी आहे म्हणजे पैरं पण भेटतात आणि कुठेतरी आम्ही सोबत पण खेळतो आणि त्यानंतर पैऱ्याला पण देतो। काय बोलाल? नक्की, शर्यती मैत्रीपूर्णच झाली पाहिजे, कोणाची असो ती मैत्रीपूर्णच झाली पाहिजे, तर मला खेळायला मजा पण येते, कारण रिसा रागरूस करून मजा नाही त्या गोष्टी। बरोबर आहे, खेळी मैत्रीपूर्ण। आज श्यामशेठचे आमचे चांगले संबंध आहेत, पण श्यामशेठ बोलले चला बरं खेळू, म्हणजे मैत्रीपूर्ण शर्यत झाली आमची। बरोबर आहे, कारण असंच खेळ पाहिजे। जो आयोजक मंडळ बघा, इथला कोणगावचा मंडळ आहे, आज ओल्याला पण मैदान होतं, तिथं पण 2 बाईक होत्या, पण उपस्थिती गाडा मालकाची इथं खूप जास्त लागली। काय बोला? खूप गाड्या होत्या इथे आणि थोडे छोट्या गाड्यावाले नाराज पण झाले, छोटे आम्ही पण आहेत, त्याच्या असं काही मोठे नाही आम्ही, पण काही लोक नाराज झाले, थोड्या गाड्या रिटर्न आल्याबद्दल ते पण लोक नाराज झाली, तर असं व्हायला नाही पाहिजे। पण मला वाटतं त्याच्या मग गाडा मालक पण थोडेसे जबाबदार आहेत, कारण का मी बघितलं 12 ते पावणे 1 वाजले तरी गाडी एक पण पळत नव्हती। मग लवकर येऊन लवकर खेळ करायला पाहिजे ना प्रत्येकाने। बरोबर आहे, गाड्या जमले तर लवकर काढत नाही, काही काहींच्या गाड्या जमतात तर ड्रायव्हर नसतो, असं पण कधी प्रॉब्लेम होतो। थोडे लोक नाराज झाले, पण कमिटीचं आयोजन चांगलं होतं, खूप सुंदर होतं। कारण मला वाटतं आज चर्चा होईल की VIP याच्यासाठी गाड्या सोडल्या, पण आज ज्या आयोजकांची मी बाईट घेतल्या आहेत कुठे सांगतात आम्हाला पण जी या ज्या आहे म्हणजे प्रोसेस करायला किंवा त्यांना परमिशन घ्यायला त्याचा पण खर्च आहे,
त्याच्यामुळे बिंजोरच्या गाड्या पण आम्हाला सोडायला लागतात असं आयोजकांचं म्हणणं आहे. काय बोला श्रीकांत जोशी? ऍक्च्युली व्हीआयपीचं मी सांगतो तुम्हाला, कोणी काही चुक्या केल्या नाही, कमिटीची काही चुकी नाहीये. तुम्हाला आहे ते स्पष्ट सांगतो. कमिटीने अगोदरच सकाळपासून सांगितलेलं की 5-6 गाड्यानंतर एक मोठी गाडी सोडणार. बरोबर आहे. त्या हिशोबाने सगळं चालू होतं, सुरळीत चालू होतं. पण कुठेतरी गाडा मालकांची गैरसमज झाली, ते गाड्यामधून घुसवत. तर तसं काही विषय नव्हता. मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय 5 ते 6 माझी पण गाडी जेव्हा 8 टाकली, जवळजवळ 8 गाड्यानंतर आम्ही गाडी टाकली. तर मला असं वाटतं कुठेतरी मैदान आयोजकांना दोष देऊन मतलब नाही. त्यांनी जे नियम सांगितले त्या हिशोबानेच गाड्या घुसत होत्या आणि थोडंफार संध्याकाळ झाली की कधी कधी होते गडबड. त्यामुळे आपण एका चुकीमुळे पूर्ण मैदानाला गालबोट लावणं हे कुठेतरी बरोबर आहे. कारण मी पण बघितलंय, कारण आयोजकांच्या बाईट घेतल्या आहेत. कुठेतरी आम्हाला पण त्याच्यासाठी खूप काही झटावं लागतं. ती परमिशन घेण्यासाठी 1-1-1.5 महिना लागतो. त्याच्यानंतर इतकी मोठी बक्षिसं ठेवायची आणि त्याच्यानंतर मग असं बोल ऐकून म्हणजे कोणी बोलतं तसं 100% बघा. मैदान आयोजकांचा खर्च तर निघाला पाहिजे ना. आता एवढा मोठं भव्य दिव्य आयोजन आहे, एवढे भव्य बक्षिसं त्यांनी वाटप केले, तर त्यांच्या मैदानात जर मोठ्या गाड्या झाल्याच नाही तर त्यांचा खर्च पण कसा निघणार आयोजनाचा. सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात ना कमिटीवाल्यांना पण. आणि कुठेतरी त्यांच्याकडनं चांगला मैदान झालेलं आहे. माझी अशी विनंती असते कुठे गालबोट लावू नका मैदानवाल्यांना. त्यांनी त्यांच्या नियमाच्या हिशोबाने बरोबर गाड्या सगळ्या पार पाडल्या. बरोबर. चला बोला, काय बोलाल? आजचा हा जो आनंदाचा क्षण आहे, होऊन जाऊ द्या एखादा क्षण. काय कुठेतरी मला वाटतं प्रत्येक बाईट मध्ये तुमचं असतंच. अच्छा, म्हणजे काय तुम्ही बोला तसं. श्रीकांत जोशी हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर नहीं गिरता, अरे गिरते हैं हजारों दरिया समुंदर में लेकिन कोई दरिया समुंदर में नहीं गिरता. ही शायरी आहे आज आमच्या दोन्ही बैलांच्या जीतसाठी आहे. दुडकी आणि बाजी या दोन्ही बैलांच्या विजयासाठी ही शायरी बोललोय मी. चला, अभिनंदन तुमचं.